लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जिल्हा प्रमुख या पदावरून चांगलाच संघर्ष तापला होता। पक्षाकडून आता या संघर्षाला पूर्णविराम लागण्याऐवजी आणखीच चिघळला गेल्याचं दिसतंय। आता कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा बॉम्ब फुटणार म्हणजे नेमकं काय होणार पाहूयात या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदासाठी कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती। या लढाईत शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिल्हा प्रमुख पद मिळवलं। मात्र इंगवलेंच्या नावाला पक्षातीलच प्रमुख पदाधिकाऱ्यांचा विरोध होता। त्यानंतर जिल्हा प्रमुख पदावर काल रात्रीपर्यंत हर्षल सुर्वेंचं नाव आघाडीवर होतं। मात्र एका रात्रीत नाव बदलल्यानं पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांसह दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते सुद्धा नाराज झालेत। शेजारीच बसून दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत आम्ही पक्षात काम कसं करायचं असा सूर निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये। कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला आलेला अनुभव बैठकीत बोलून दाखवला। कोल्हापूर शहरातल्या मध्यवर्ती पेठेत प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांची उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर कोल्हापूर शहर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुख पद रिक्त होते। जिल्हा प्रमुख पदासाठी राजू यादव, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे यांनी पदासाठी फिल्डिंग लावली होती। मागील 3 ते 4 महिन्यांपासून प्रमुख पदासाठी आपल्याच नावाची वर्णी लागेल यासाठी चौघांचेही प्रयत्न सुरू होते। शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा जिल्हा प्रमुख पदासाठी आपापली नावं सुचवली होती। त्यामुळे साहजिकच सर्वांच्या मर्जीतील जिल्हा प्रमुख द्यावा अशी मागणी दुसरीकडे जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची होती। त्यानुसार परवा रात्रीपर्यंत हर्षल सुर्वे यांचं नाव जिल्हा प्रमुख पदासाठी आघाडीवर होतं। याबाबतची पूर्वकल्पना काही नेत्यांनी इतर नेत्यांना सुद्धा दिली होती। मात्र एका रात्रीत असं काय झालं की जिल्हा प्रमुखांचं नाव बदललं, त्यामुळे पक्षात खळबळ माजली। तर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हा प्रमुख पदाचं नाव जाहीर केल्यानं निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे। त्या संदर्भात शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत जिल्हा प्रमुख पदाचं नाव जाहीर होताच नाराजी सुद्धा त्याच वेळी व्यक्त करण्यात आली। गेल्या अनेक वर्ष आपण पक्षाशी एकनिष्ठ असून निष्ठावंतांची व्याख्या निष्ठ नेत्यांना कळत नसेल तर त्या निष्ठावंतांचा अर्थ काय स्पष्टीकरण आम्हा शिवसैनिकांना द्यावं अशी भावना काही शिवसैनिकांनी बोलून दाखवली। तर त्याने आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांची बदनामी ही लोकांकडूनच होत असेल, त्यांनाच जिल्हा प्रमुख पद मिळत असेल तर हे निष्ठावंत शिवसैनिकांसाठी दुर्दैव आहे असं मत सुद्धा काही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत बोलून दाखवलं। याविषयी कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुख आणि ज्यांचं नाव खरं तर जिल्हा प्रमुख पदासाठी चर्चेत होतं त्या हर्षल सुर्वेंनी सकाळला प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय पाहूयात। आणि ह्या पदाधिकारी निवडी जरी जाहीर झालेल्या असल्या तर ते आम्हाला मान्य नाहीत, कारण जिल्ह्यात आम्ही काम केलेलं आहे। माझं सुद्धा वरिष्ठांनी सांगितलं होतं की जिल्हा प्रमुख म्हणून नाव माझं हे फायनल झालेलं आहे, पण ऐनवेळी हे नाव का बदललं, काय भानगड झाली की नाव बदलावं लागतं हे सुद्धा उत्तर अजून आम्हाला मिळालेलं नाही। ज्यांनी आम्ही ग्रामीण भागामध्ये बरेच वर्ष जाऊन काम करतो आहे। ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यामध्ये शिवसेनेची पाळंमुळं रुजवण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे, निष्ठेनं केलेलं आहे। आमची निष्ठा ही आम्ही वेळोवेळी पावलोपावली सिद्ध करून दाखवलेली आहे। पण जो पदाधिकाऱ्यांचाच घात करतो, पक्षातल्याच पदाधिकाऱ्यांची महिलांची बदनामी करतो, पक्षाचेच कार्यकर्त्यांना कसं डिमॉलिश करायचं हे काम करणाऱ्याला जर काय रेकॉर्डिंग व्हायरल करणाऱ्याला जर काय पदाधिकारी येत असाल तर हे आम्हाला मान्य नाही। त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू शकत नाही हे आम्ही वरिष्ठांना सांगितलेलं आहे। दरम्यान हर्षल सुर्वेंसह इतर प्रमुख पदाधिकारी येत्या 2 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। झालेल्या जिल्हा प्रमुख निवडीवर त्यांची नाराजी व्यक्त करताना ते वरिष्ठांसोबत चर्चा करत त्या संदर्भात दाद मागणार असल्याचंही माहिती मिळते। त्यावर निर्णय न झाल्यास 2 दिवसात काही प्रमुख पदाधिकारी आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी यांच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा। याविषयीचे इनपुट्स दिले होते माझे सहकारी राहुल गडकर यांनी।